आलोय गणपतीपुळ्याला संकष्टी दर्शन घ्यायला. इथलं वातावरण आणि इथलं जे क्लायमेट आहे ते आम्हाला सगळ्यांना एकदम भारी वाटलेलं आहे. आणि दरवेळेला आम्ही संकष्टीला आता गणपतीपुळ्याला येणार. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, कोकणी बा यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे. कसे सगळे बरे आहेत ना? आज आपला तिसरा दिवस आणि आज आपण चाललो गणपतीपुळे आरेवाई बीच आणि एक हिडन स्पॉट आहे. तुम्हाला तो नंतर मी दाखवेन. पण हा तो स्पॉट खूप भारी आहे. त्या स्पॉटला बघायला तुम्हाला लय मजा येणार. पण व्हिडिओला कंटिन्यू राहा. तो स्पॉट मी तुम्हाला दाखवीन कसा आहे काय आहे. आणि आपल्या आता गाडी तर आली आहे आणि आपले मित्रपरिवार सगळे बसलेत गाडीमध्ये. आणि चला मग तुम्हाला दाखवतो बाकीचे आज काय काय ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार मी. जरा ब्लॉग मोठा बनेल पण बघा सगळ्यांनी. आपले मित्रपरिवार सगळे बसलेत. मित्रपरिवार परिवार नाही रे, परिवार बोललो. हां, आमच्या सगळ्यात ते वयस्कर माणूस पुढे बसलाय. वयाने छोटा आहे पण. अशा प्रकारे आपण आता गणपतीपुळ्याला पोहोचलो आहे. आता गणपतीपुळ्यावरून आतमध्ये एंट्री करतोय, मेन गेटमध्ये एंट्री करतोय. तुम्ही समुद्र बघू शकता कशा प्रकारे समुद्र खवळला आहे. आणि आपले मित्रबरोबर आता पुढे गेलेत. आपण आता चाललो आहे आणि वाईब बघू शकता. काय काय समुद्र खवळलेला आहे. आणि ह्यालाच म्हणतात कोकण. कोकणात आला आणि गणपतीपुळे फिरला नाही तर काय मजा मित्रांनो. या मला कोकणात आणि गणपतीपुळे फिरायची मजा अनुभव खूप भारी आहे. गणपतीपुळे सुंदर, खूप सुंदर आहे गणपतीपुळे. आता मित्रांनो आपण आता आतमध्ये एंट्री मारली आहे. बघू शकता लाईनीमध्ये आपले सगळे तरी मित्र उभे आहेत. लाईनीमध्ये आपण आहेत आता सगळे लाईनीमध्ये आता चालले पुढं पुढं. आणि हे बा हे दर्शन होतंय. खरोखर मंग्याचं लय आभारी आपण, कारण मंग्यामुळे हे दर्शन आमचं घडतं आहे. कारण 3 दिवसापासून मंग्याने आम्हाला खूप काय फिरवलं आहे. मंग्याचं मनापासून आभार आहे. मंग्या थँक्यू बाबा, तुझ्यामुळे दर्शन घडते आमचं कशाला. आणि मित्रांनो एक आमचं नशीब म्हणायचं की आमचं भाग्य म्हणायचं. कुठेतरी पुण्य केलेलं असताना आम्ही थोडंफार. आणि आज संकष्टी आणि संकष्टी दिवशीच आम्ही इथं आलो आहे. आणि तर असं काय ठरलं नव्हतं की संकष्टी दिवशी यायचं आणि असं काय म्हणजे काय प्लॅनिंगच नव्हता. पण अचानक म्हणजे आम्ही आता पोचलो आहे. आज माहीत पडलं की आज संकष्टी आहे. खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो अनुभव मनापासून सांगतोय की असा आनंद ना सांगता येत नाही. खूप भारी आहे, खूप सुंदर. आता आपण लाईनीने आतमध्ये एंट्री मारली आहे. आणि आपण आता बघू शकता आतमध्ये चाललो आहे पुढं पुढं. आपले मित्र पण आहेत पुढे. मस्त घ्यायचं आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं. हे थांबे मला पण येऊन दे. इथं बसण्याची व्यवस्था आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता आपण आता आतमध्ये एंट्री मारले. बाकीचं काय सांगणार दाखवतो पुढे पुढे व्हिडिओमध्ये काय काय अजून आहे. आता आपण मेन एंट्री मारून मंदिराच्या इकडे चाललो आहे. मंदिर बघू शकता मोर. आमरे थोडं मेन एंट्रन्सच्या इथे आलो आहे. मी दरवाजा इथे आलो आहे. आणि बघू शकता दरवाजा इथं येऊन. आणि आपला बाप्पाचा प्रसाद आपल्याला भेटलेला आहे. प्रसाद घेतला हातात आणि आता पुढं चाललो आहे. बघू शकता समुद्र. मित्रांनो बघू शकता समुद्र कसा खवळला आहे. समुद्रावर तो कोणाला जायला देतच नाही, कारण की समुद्राच्या लाटा खूप उंच उंच लाटा आहेत त्या समुद्राच्या. त्याच्यामुळे आता समुद्रावरती कोणाला सोडत नाही. पण इथे समुद्र आपण बघू शकतो खूप जवळ आहे समुद्र आपल्यापासून. मंदिराच्या बाहेर निघाला की लगेच समुद्र लागतो. पण आपण बाहेर नाही समुद्रामध्ये जाऊ नाही शकत.
काहीतरी आपल्याला पण गाईडलाईन्स पालन करायला लागणार आहेत. कारण की त्यावेळी कोणतरी सीन झालेला 4-5 पोरं वाहवली आहेत, त्याच्यामुळे समुद्रावर कोणाला पाठवत नाहीत. इथे याच्या आधी प्रत्येकाने पावसाचा अनुभव घेऊनच या, कारण की पाऊस खूप वेगाने इथं वाऱ्याने पाऊस खूप वेगाने आहे. कारण तुम्ही लाटा बघू शकता की लाटा कशा येत आहेत. आणि खरं सांगतो गणपतीपुळे खूप सुंदर आहे. जेवढं बघू ना तेवढं कमी आहे. कारण की गणपती बाप्पा कधीच आपलं मन भरून देऊ शकत नाही. कारण की मूर्ती अशी सुंदर आहे ना मित्रांनो, की डोळ्यामधून जे दृश्य आहे ना ते हटत नाही. दाखवण्याचा प्रयत्न केला असता पण कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण ते दृश्य कॅप्चर नाही करू शकलो. पण हा बाय हे बाहेरून तरी मंदिर एवढं भारी आहे ना की न सांगण्यासारखं आहे. अनुभव लई सुंदर आहे. आलोय गणपतीपुळ्याला संकष्टी दर्शन घ्यायला. इथलं वातावरण आणि इथलं जे क्लायमेट आहे ते आम्हाला सगळ्यांना एकदम भारी वाटलेलं आहे. आणि दरवेळेला आम्ही संकष्टीला आता गणपतीपुळ्याला येणार. गणपती बाप्पा मोरया. आरती आता झालेली आहे. आरती होऊन सगळेजण आता जेवणाचे म्हणजे प्रसादाला जात आहेत. सॉरी मी जेवण बोलतो मित्रांनो. आरती तर झालेली आहे. आता सगळेजण प्रसादाला हे जातात, कारण की आरतीनंतर प्रसाद आता सगळ्यांना इथं देण्यात येणार आहे. आणि खरोखर इथं आरती संकष्टीच्या टायमाला आला ना, संकष्टी आधार कोणत्या पण टायमाला आला की तर आता गणपतीपुळे मंदिरामध्ये बाप्पाच्या याच्यामध्ये प्रसाद आता प्रत्येकाला भेटणार आहे आरतीनंतर. या आनंद घ्या. आणि खरोखर तुम्हाला एक सांगतो, ह्या चौकटीवरती ना राम, सीता, हनुमान हे पूर्ण असं हे बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. देवा पुढच्या टायमाला जोड्याने येऊन दे रे महाराजा. करणार ना हो. मित्रांनो आपलं आता दर्शन झाले. आपण दर्शन घेण्याचा बाहेर चालू आहे. आणि आता इथून आपण दुसऱ्या आपल्या स्पॉटला जाणार आहे. तुम्हाला मी दुसरा स्पॉट पण दाखवतो. आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपले एक नवीन मित्र भेटलेले. हां, ते मित्र पण आपल्याला जॉईन झाले. तुम्ही पण आपल्याला अशा प्रकारे सहकार्य करतात. अजून खूप आपल्याला सहकार्य करा. आणि आम्ही तुम्हाला खूप अजून पुढे दाखवू शकतो. चला मग. तुला भूक लागली? तुला युट्यूबला फेमस करतो मी. थांब जरा. ये मंग्या. आणि मंदिरच्या बाहेर आल्यानंतर हा बारक्या पोरांसाठी छोटे खेळण्या पिण्या आणि प्रसादासाठी लाईन आहे. तर तुम्ही प्रसाद आणि खेळणे पिणे घेऊ शकता. आणि बघू शकता खूप सारी दुकानं तिथं. तुम्ही प्रसाद आणि खेळणी पिणी बारक्या पोरांसाठी आणि जेव्हाची जी काय फूड बिड आहे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते घेऊ शकता. मस्त आहे. तर गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे आपलं आता. हां, आणि आपण आता गणपतीपुळेहून निघतोय आरे ब्रिजला. कारण की आपल्याला तिथं आता खूप फिरायचं आहे. तेव्हा कसं वाटलं दर्शन करून? आता मी जरा नाश्ता करायला चाललो, कारण की सकाळपासून काय नाश्ता केला नाही. आता आपण नाश्ता करायला जातो आहे. तर नाश्ता करून झाल्यानंतर आरे ब्रिजला जायचं आहे. कारण की तो पण पॉईंट आज आपल्याला क्लिअर करायचा आहे. आज आपल्याला 3 पॉईंट क्लिअर करायचं. आपण गणपतीपुळे तर क्लिअर केलेत. गणपतीला दर्शन झाले बाप्पा. दर्शन करून आता आपण नाश्त्याला झालो आहे. नाश्ता करून बाकीचं जे नियोजन आहे तुम्हाला मी सांगतोच. चला मग नियोजन कसं आहे बघूया. आता नाश्ता करायला आपण बसलो.
प्रत्येकाने आपलं बोलत मागितलं आणि मिसल आणि काय डोसा मिसल आणि डोसा. पहिले जण आपापले मोबाईल घेऊन बसले आणि काका आहेत आमचे, कारण या काका मला आपण गाडीने फिरतो काकांचा. का मग आता नाश्ता करूया आणि पुढच्या कामाला जायचं आपल्याला. काय करणार मी नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी तुम्हाला मी सांगितलेलं आपण एक हिडन स्पॉटला जाणार आहे. तर आपण त्या स्पॉटला पोचलो आहे. ह्या स्पॉटचं नाव सोमेश्वर मंदिर आहे आणि त्या बाजूला पोहण्याचं 2 कुंड बनवले आहेत, तो तुम्ही बघू शकता. तर आपण आता चाललो आहे तिकडं, तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. चला मग, आपले मित्र गेलेत, आपण पण चाललो आहे. देवा सोमेश्वर कुंड किती तासाचा प्रवास? 3 तासाचा प्रवास आहे आपला. अरे माझ्या भावाची इथं फाटलेली आहे. विचार चालले उडी मारू की नको मारू, मारू की नको मारू. मार भावा, एवढं लांबून आल्या उडी मारली पाहिजे. माझ्या भावाने मस्त आई पण खाली पाण्यात टाकलाय. आली का एक कडक तिकडे घेऊन नको जाऊ, इकडे थांब हे घेतो, सेटिंग करतो ते. इकडे तरी भेटेल, तिकडे भेटला नाही भेटला. पाणी हलकं. देवाला लाईट जॅकेट बांधायचं चालू आहे. देवा कधी पाण्यात जात नाही, फर्स्ट टाइम पाण्यात आलाय आणि लाईफ जॅकेट बांधतोय देवा. गेला 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 जब्या डुक्कर गेला, डब्या डुक्कर गेला. आपटला डुक्कर गेला आमचा. थांब थांब, नाही तर रांडेच्या मला. वा हे आता आजोबा मारते. अरे हाती डुबला. मी आहे ना उड्या मारता. खूप सुंदर. हा मन
मन भरून गेले, काय पण म्हणा, शप्पथ सांगतो मन भरून गेलंय. कारण की एवढा उशीर 3 तासाचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो आम्ही, पण मन भरलं बाबा. मित्रांनो खोल पण आहे, पण टेन्शन आहे, लाईफ जॅकेट आहे प्लस त्यांची माणसं पण आहेत तिथं. म्हणजे बायचान्स काय दुर्घटना घडते मग काय होत असलं ना ते त्यांची माणसं असतात इथं तुमची देखरेख करायला. एक तासाचे फक्त 20 रुपये. लाईफ जॅकेट पण फ्री आहे वाटतं, काय प्रॉब्लेम नाही आहे, टेन्शन नाही. मस्तपैकी जायला पण यायला पण मस्त रस्ता आहे. आवडले तर बस पण येते, बस बघू शकतो, बस पण येते. बसचा प्रवास आहे लालपरी हॅशटॅग. आणि मस्त घ्या, एक नंबर. एक नंबर. भाऊ पोहत आलाय, तूप पण लावलंय, जॅकेट पण आहे. या हा कोकणी ब्लॉक, कोकणी बॉय. चालू कर, चालू कर ना. फोटो तो आगे यार तुम्ही फोटो तो बोट काढ. हा नाही मित्र तो आतापर्यंत अशा ठिकाणी कळीत नव्हतो आलो. फुल धमाल आहे, फुल मस्ती. चलो लेट्स गो. स्टार्ट. राईटला या, राईटला या. कडक कडक. डुबला. राईटला 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 ये, राईटला ये. पोरा बघा, एक जण बघत होते इथं आलेलं. हा टाका गाडी टाका. मित्रांनो ज्या पावसाची आतुरता आम्ही सगळे मगापासून बघत होतो, पाऊस चालू आहे काय? चालू आहे. मित्रांनो कम टू कोकण. ए मंगे नीट उडी मार, नीट उडी मार, परत ये. हा आवाज काढायला त्याला, आवाज कसा. चला मित्रांनो आपल्या व्हिडिओचा इथं शेवट होणार आहे आणि याच्या पुढचा भाग तुम्हाला ह्याच्या नंतर पण जे व्हिडिओ पडणार आहे त्याचे पण मी तुम्हाला अपडेट देत राहत राहील. आणि इथपर्यंत साथ दिल्याबद्दल तुमचं खूप सारं आभार.